नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तो ईश्वर कदम, एका बाजूला महेश चव्हाण आहेत, जुने जाणते खेळाडू आहेत, बरेचसे क्रिकेट ज्यांनी खेळले आज पुन्हा एकदा मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही, पुन्हा एकदा बाहेर पडतो. तीच दहशत, तोच दरारा महेश चव्हाणच्या बॅट्समधून येतोय. ब्रँडेड चौकार, 4 धावा. फटकाचा धुवाधार, हा गेला चौकार. उद्योजक मान्य बाळासाहेब कडलग यांचा सनसनी चौकार. धन्यवाद डीजे. ही पहा ताकद मैदानावरती पाहायला मिळते. महेश चव्हाण स्ट्राईक वरती आहे. चेंडूला फक्त दिशा मैदानावरती दिली, वेगाचा वापर केलाय, गतीचा वापर केलाय, 4 धावा वसूल केल्या. धावफलक धावा आहेत, 1 गडी बाद, 4 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज अशोभाऊ ऑन दी स्ट्राईक. पुढच्या समोरच्या बाजूला खेळलाय किंग ओमकार झगडे, क्षेत्ररक्षक मस्त किपर दस्तक, षटकार, सदावा. मी पुन्हा येईन म्हणून बसलाय घसा. आरडीएस चषकचा छावा, मिळाल्या 6 धावा. साई सँड्स अँड ब्रिक्स सप्लायरचे मालक मान्य आशुभाऊ बंडलकर यांचा षटकार. सुरेख चेंडू, महेश चव्हाण बॅक टू बॅक, लागोपाठचा दुसरा षटकार, सदावा. महेश चव्हाण यांच्या षटकार हॅट्रिक साठी पारितोषिक आलंय. गणेश भाऊ शेळके आणि संभाजीराजे कलोडे यांच्या वतीनं 1000 रुपये. अश्वजित सोनवणे, महाराष्ट्र पोलीस बंटी दादा सोनवणे यांच्या वतीनं 1000 रुपये. महेश चव्हाण पहा मैदानाच्या आतमध्ये आहे. किरण सावंत साठी पारितोषिक येते, अनोखा आहे, सांगितलं जाईल. आणि पहा लोवर फुल टच चेंडू आणि फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद. महेश चव्हाण बाद, दुसरा धक्का. किरण सावंतला एक पारितोषिक आहे, त्यानं झेल जरी पकडला ना तरी शशीभाऊंच्या वतीनं 500 रुपयांचं पारितोषिक आहे. 16 धावा धावफलक आहेत. षटक क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 16 धावा धावफलक बनवले गेलेत. महेश चव्हाणच्या आपण आक्रमक खेळी पाहिली. लागोपाठचे 2 षटकार पाहायला मिळाले. हुतात्मा राजगुरू स्पोर्ट फाउंडेशनच्या माध्यमातून पहिल्या दिवशी देखील ज्यांनी भन्नाट कामगिरी केली, गाव चॅम्पियन गावच्या स्पर्धेमध्ये देखील बहरदार कामगिरी केली. आणि पहा ना तुम्ही, त्यांनी मैदानावरती जुने जाणते खेळाडू आहेत, बरेचसं काळ क्रिकेट पासून दुरावले गेलेत, मात्र अजून देखील तीच ताकद आणि तोच दरारा त्यांनी मैदानाच्या आतमध्ये दाखवलाय. नवीन फलंदाज मैदानात आलाय. सुमित नायकडे स्ट्राईक वरती आहे, गोलंदाजच्या मार्क वरती आशुभाऊ. सुरेख चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे, चेंडूवरती आलाय. क्षेत्ररक्षण सुरेख, एक सिंगल जी मैदानावरती घेतली जाते. एका धावेनं वाढ होते. धावफलक धावा आहेत, 17 धावा. षटक क्रमांक संपले गेले. पहिलं षटक मैदानात संपलंय. धावफलक बनवलं गेलात 17 धावा. मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज जे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, 2 फलंदाज बाद झालेत. 17 धावा धावफलक ते आहेत. षटक देखील मैदानाच्या आतमध्ये संपले गेले. प्रथम क्रमांकासाठी आपण पाहतोय तब्बल 51,000 रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 41,000 रुपये, तृतीय क्रमांकासाठी 31,000 आणि चतुर्थ क्रमांकासाठी 21,000 या पारितोषिकांच्या सेमीफायनल आणि मेगा फायनलच्या लढती तुम्हाला उद्या याच मैदानावरती पाहायला मिळतील. गाव चॅम्पियनचे देखील सेमीफायनल आणि मेगा फायनलचे सामने उद्या तुम्हाला याच मैदानावरती सकाळच्या सत्रात पाहायला मिळतील. मानाचे करंडक देखील तुम्ही व्यासपीठावरती पाहताय. गाव चॅम्पियनसाठी प्रथम क्रमांकासाठी 5,000 रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 3,000 रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी 2,000 रुपये ही पारितोषिक देखील आपण मैदानावरती पाहतोय. स्पर्धेचे आधारस्तंभ आहेत उद्योगपती सन्मान्य मनोज दादा बोराडे. स्पर्धेचे आधारस्तंभ आहेत प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट उद्योगपती सन्मान्य नितीनाना भंडालकर. या स्पर्धेचे आधारस्तंभ आहेत ज्यांच्या मार्गदर्शनातून आणि ज्यांच्या स्वप्नातून, ज्यांच्या कष्टातून हा 16 मैदानाच्या आतमध्ये साकारला जातोय. आरडीएस चषक 2020 चा थरार आपण मैदानावरती पाहतोय. समीर सातकर
वेगामध्ये परिवर्तन केले, गतीमध्ये बदल केला, व्हेरिएशन दाखवतोय. पहिला चेंडू डॉट बॉल. त्याचप्रमाणे आपण पाहतोय www.chauka.in चे असणारे कॅमेरामन शुभम गावडे सरांचा आज वाढदिवस आहे. संभाजी ग्रुपचा राजा मित्रमंडळाच्या वतीनं, आरडीए चषकाच्या वतीनं, स्वर्गीय सचिन शेटपप्पा, सूर्यकांत भंडलकर स्पोर्ट फाउंडेशनच्या वतीनं कॅमेरामन शुभमजी गायकवाड सरांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आहेत. आई तुळजा भवानी तुम्हाला उदंड आयुष्य देवा. समीर सातकरच्या विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक आलंय. छोट्या बंधूंनी मोठ्या बंधूवरती कौतुकाची थाप दिली आहे. सागर दादा सातकर यांच्या वतीने पारितोषिक आहे 500 रुपयांचं. समीर सातकर गोलंदाजीच्या मार्क होते आहे आणि पहा मैदानाच्या आतमध्ये चेंडू पूर्णपणे वाईट बॉल. अवांतर धावसंख्येत वाढ होते. राहुल सरांनी यापूर्वी देखील सांगितले लालच का फल बुरा होता है आणि समीर सातकर त्याच्या मोहात पडलेत. गोलंदाजीच्या मार्क होते आहे समीर सातकर. सुरेख चेंडू फाईन लेगच्या क्षेत्रात, क्षेत्ररक्षक दूरवरती, चेंडू एक टप्पा घेत खणखणीत चौकार, 4 धावा. फटकाचा धुवाधार, हा गेला चौकार. उद्योजक मान्य बाळासाहेब कडलग यांचा सनसनीत चौकार. 4 धावांनी वाढ होते. तुषार भाऊ सांडभर तात्या यांच्यासाठी पारितोषिक आहे. त्यांनी कॅच जरी पकडला तर शशीभाऊंच्या वतीनं 500 रुपयांचं पारितोषिक आहे. दीपक शेठ लोमटे देखील मैदानाच्या आतमध्ये आहेत. फायनलच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण करतात, त्यांना देखील पारितोषिक आहे. त्यांनी झेल पकडला तर नितीन अण्णा भंडलकर उद्योगपती यांच्या वतीनं 500 रुपये. सुरेक्षण मैदानाच्या आतमध्ये खेळला, लॉंगरला क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल मैदानात येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला, क्षेत्ररक्षण खराब, चेंडू फरार, सीमारेषा पार, चौकार. फटकाचा धुवाधार, हा गेला चौकार. उद्योजक मान्य बाळासाहेब कडलग यांचा सनसनीत चौकार. 27 धावा धापल करते आहेत. 2 फलंदाज मैदानातील बाद झालेत. गोलंदाज पुन्हा एकदा समीर सातकर. अकुटाप्याचा आपण बार वेगामध्ये वाढ केली, गतीमध्ये आता बदल केलाय. आता पुन्हा एकदा भन्नाट गोलंदाजी केली आणि तुम्ही पहा ना, पंचांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य पाहायला मिळते. अजित सातकर यांनी देखील आपलं हास्य खोललंय. महेंद्र सावंत यांनी देखील हास्य खोललंय. समीर सातकर वेगामध्ये परिवर्तन करतोय. पुन्हा एकदा वेग घेतलाय आणि चेंडू डॉट बॉल. लागोपाठचे 2 चेंडू डॉट बॉल. षटक क्रमांक संपले गेले. 2 षटकांचा खेळ मैदानात संपलाय. धावपल किती धावा आहेत? 2 गडी बाद, 27 धावा. षटक क्रमांक 2 मैदानात संपले गेले. 27 धावा धावपल कधी बनवले गेल्यात. गोलंदाजीच्या मार्क होते. तुम्ही पहा ना, खूप मोठा प्रश्न पडलाय. चेंडू कोणाच्या हातामध्ये द्यायचा? दर्शन रोडे आपण पाहतोय संघामध्ये नाही आहे. सोन्या वाळुंज आहे, तुषार दत्ता सांडभर आहेत, दीपक लोमटे आहेत, किरण चौधरी आहेत, किंग ओमकार झगडे आहेत, किरण सावंत हा खूप मोठा विकल्प आहे. किरण सावंतच्या हातामध्ये चेंडू सोपवला जाते काय पाहावं लागेल. मात्र नकार दिलाय आणि चेंडू दिलाय तुषार तात्या सांडभर यांच्या हातामध्ये. तुषार तात्यांना पारितोषिक आहे. लागोपाठच्या 3 विकेट साठी प्रत्येक विकेटला शशीभाऊंच्या वतीनं 100 रुपयांचं पारितोषिक आहे. संभाजीराजे कलवडे यांच्या वतीनं लागोपाठच्या 3 विकेटला 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि पहिला चेंडू तुषार तात्या सांडभर डॉट बॉल. पहिला चेंडू डॉट बॉल आहे. पहिला चेंडू निर्धाव आहे. कमबॅक केलं गेलंय. तुषार तात्या सांडभर तुम्ही पहा ना, एखाद्या आयकॉनला लाजवेल अशी गोलंदाजी करतायत. तात्या गोलंदाजीच्या मार्क होते आहेत. पुन्हा एकदा वेग घेतलाय आणि त्याच वेगाने चेंडू भिरकावलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार सदावा. मी पुन्हा येईन म्हणून बसलाय घसा. आरडीएस चषकचा छावा, मिळाल्या 6 धावा. साई सॅन्ड्स अँड ब्रिक्स सप्लायरचे मालक मान्य आशुभाऊ भंडलकर यांचा षटकार. तुषार सांडभर पाहना लसित मलिंगाला लाजवेल अशी गोलंदाजी करतायत.
वेग घेतलाय, गती घेतली आणि चेंडू पहा मैदानावरती वाईट बॉल. अवांतर धावसंख्येत वाढ होते. डाव्या यष्टीच्या बराचसा काळ चेंडू बाहेर होता. गोलंदाजाला दंडित केलं जाते. अतिरिक्त धावफलकोती वाढ होते. धावफलकोती धावा आहेत 2 गडी बाद 34 धावा धावफलकोती बनवल्या गेल्यात. पुन्हा एकदा तात्या गोलंदाजच्या मार्कवरती सुरेख चेंडू, भन्नाट गोलंदाजी, अंगभेदक मारा. फायनलच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतोय दीपक लोमटे यांनी त्या ठिकाणी चेंडू सोडलाय आणि त्यावरती एक सिंगल ची मैदानावरती येते. 35 धावा धावफलकोती आहेत. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद झालेत. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. क्षेत्ररक्षण देखील बहरदार सजवले गेले. डीप मिडविकेट आहे. मिडविकेट देखील आपण पाहतोय. लॉंगॉन आहे, लॉंग अप आहे. एक्स्ट्रा कव्हर देखील पाहायला मिळतोय. एक चांगलं क्षेत्ररक्षण तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. शॉर्ट थर्डमॅन देखील आहे. शॉर्ट फाईन लेग देखील आहे. सुरेख चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळलाय मिडविकेटच्या क्षेत्रात. क्षेत्ररक्षक दूरवरती आणि चेंडू खाली आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक मस्तक उपर दस्तक, चौकार 4 धावा. पटकाचा धुआधार हा गेला चौकार. उद्योजक मान्य बाळासाहेब कडलक यांचा सनसनीत चौकार. 4 धावांनी वाढ होते. धावफलकोती धावा आहेत 39 धावा. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद झालेत. तुषार तात्या गोलंदाजच्या मार्क होती. पुन्हा एकदा सुरेख चेंडू मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल मैदानावरती घेतल्या. ती डीजे पंकज आपण तुम्ही मैदानावरती पाहताय. बहरदार कामगिरी करतायत. शॉर्ट थर्ड मॅनातून डायरेक्ट शॉर्ट फाईन निघले ते आले होते. दीपक लोमट्यांना बॅकअप करतायत. चेंडू अडवलाय. एक सिंगल येते. धावफलक पुढे सरसवतो. धावफलकोती धावा 40 धावा. पंकज ननावरे यांनी जर कॅच पकडला तर नितीन अण्णांच्या वतीनं 1000 रुपये. चेंडू खेळलाय डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक दूरवरती एक टप्पा घेत खणखणीत चौकार 4 धावा. पटकाचा धुआधार हा गेला चौकार. उद्योजक मान्य बाळासाहेब कडलक यांचा सनसनीत चौकार. चला विनंती आहे क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजून घ्या. नगरसेवक मनोहरदादा सांडबर स्पोर्ट फाउंडेशन राजकोट नगर संघाला विनंती आहे. यानंतर आपण टॉस करतोय श्रीकृष्ण नगर आणि त्यांच्या विरोधात बापू अण्णा घुमटकर 11. आणि मी विनंती करायला अशुभावरती नितांत प्रेम करणाऱ्या व्यक्तिमत्व स्पर्धा कुठे असू द्यात, बैलगाड्याचे घाट कुठे असू द्यात, नेहमी ज्यांची मोलाची साथ पाहायला मिळते संभाजीराजे कलवडे साहेबांचं आगमन झाले. विनंती करतोय संभाजीराजे कलवडे साहेबांच्या हस्ते आपण या ठिकाणी टॉस करतोय. नाणेफेकीचा कौल केला जातोय. दोन्ही संघाचे संघनायक आले. एका बाजूला बापूअण्णा घुमटकर 11 राजकोट नगर आणि त्यांच्या विरोधात श्रीकृष्ण नगर राजकोट नगर. आम्हाला ते त्यांनी तरी किती आत्ता म्हणले ते त्यांना मध्ये घे ना दर्शन. टॉस करतो आपण संभाजीराजे कलवडे साहेबांच्या हस्ते या ठिकाणी श्रीकृष्ण नगर आणि बापांना घुमटकर 11 राजकोट नगर या दोन संघ नायकांच्या समेत आपण या ठिकाणी टॉस करतोय. नाणेफेकीचा कौल केला जातोय. सिद्धेश माकर विनंती आहे संपर्क करा. सिद्धेश माकर विनंती आहे संपर्क करा. श्रीकृष्ण नगर संघाने टॉस जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारले. फलंदाजीसाठी आमंत्रित केले. मनोज माकर विनंती आहे संपर्क करा. गाडीची चावी तुमच्याकडे आहे. स्कॉर्पिओची विनंती आहे संपर्क करा.
मनोज विनंती आहे तुमच्याकडे स्कॉर्पिओ गाडीची चावी आहे, मुख्य व्यासपीठाकडे संपर्क करा. सामना देखील आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 18 चेंडू आणि विजयासाठी मैदानावरती 45 धावा मैदानाच्या आतमध्ये बनवतात. प्रति षटकामागे रिक्वायर्ड रन रेट आहे 15 धावांचा. 15च्या सरासरीने मैदानावरती धावा बनवायचा. यानंतर देखील एक चांगला सामना तुम्हाला पाहायला मिळेल. श्रीकृष्ण नगर आणि त्यांच्या विरोधात बापू अण्णा घुमटकर 11 राजकुर नगर या दोन संघांच्या दरम्यान यानंतरचा सामना जो मैदानावरती खेळवला जाईल. मनोज विनंती आहे संपर्क करा. स्कॉर्पिओ गाडीची चावी तुमच्याकडे आहे. मनोज विनंती आहे स्कॉर्पिओ गाडीची चावी तुमच्याकडे आहे. मनोज विनंती आहे संपर्क करा. सामना तुमच्यामुळे मैदानाच्या आतमध्ये थांबला. विनंती आहे वेळ वाचवणं गरजेचं आहे, सहकार्य करा. यानंतर देखील ताकदवान बलाढ्य संघ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतील. मी उपस्थित तरुणांना आणि खेळाडूंना पुन्हा एकदा विनंती करतोय संभाजी ग्रुपचा राजा मित्र मंडळाच्या वतीनं राजगुर नगरीचे माजी उपसरपंच प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट अश्विन कुमार भंडलकर आणि त्याचप्रमाणे स्पर्धेचे आधारस्तंभ प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट उद्योगपती सन्माननीय नितीन अण्णा भंडलकर साहेबांच्या वतीनं सर्वांना आव्हान आहे. येत्या 29 जानेवारी 2020 रोजी स्वर्गीय सचिन शेठ पप्पा सूर्यकांत भंडलकर यांच्या 8व्या पुण्यस्मरणानिमित्त संभाजी ग्रुपच्या राजा मित्र मंडळाच्या वतीनं भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केले गेलं आहे. तरी जास्तीत जास्त तरुणांनी जास्तीत जास्त खेळाडूंनी त्या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी व्हा. संभाजी ग्रुपचा राजा मित्र मंडळाच्या वतीनं सर्वांना आग्रहाचं आणि प्रेमाचं निमंत्रण आहे. पहा दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सलामीला जाताना पाहायला मिळतात. एका बाजूला अश्विन कुमार भंडलकर तर एका बाजूला समीर सातकर ही जोडी तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळते. आणि तुम्ही पहा ना दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चालत आणि दोघांचे चिरंजीव देखील व्यासपीठावरती आहेत. एका बाजूला विराट सातकर आहेत, एका बाजूला सूर्याबाई देखील आहेत. आणि दोन खेळाडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये गेलेत. एका बाजूला समीर सातकर तर एका बाजूला आशुभाऊ ही जोडी आपण मैदानावरती पाहतोय. सुशील भोसकर गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज होतोय. 4व्या मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू होतोय. 18 चेंडू 45 धावा प्रति षटकामागे 15 धावा मैदानाच्या आतमध्ये बनवायच्या. कशा प्रकारे कामगिरी मैदानावरती केलं ते ऑन दी स्ट्राईक आशुभाऊ आणि पहिला चेंडू खेळला डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक दूरवरती चेंडू फरार सीमारेषा पार चौकार. फटकाचा धुवाधार हा गेला चौकार. उद्योजक मान्य बाळासाहेब कडलग यांचा सनसनी चौकार. 4 धावांनी संघाच्या धावफलकावरती वाढ होते. आशुभाऊंनी मैदानावरती खातं खोललंय. धावफलकावरती धावा 4 धावा संघाचं खातं मैदानावरती ओपन केलं गेलंय. सुशील भोसकरचा पुढील चेंडू खेळलाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक वाट पाहतोय आणि चेंडू हुलकावणी देतोय. 4 धावा चौकार. फटकाचा धुवाधार हा गेला चौकार. उद्योजक मान्य बाळासाहेब कडलग यांचा सनसनी चौकार. धन्यवाद. पार्टी बघाले लागोपाठचा तिसरा चौकार खेळला तर आशुभाऊंना संभाजी राजे कलोडे यांच्या वतीनं 1000 रुपये. आणि पहा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय फलंदाज बाद. पहिला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद झालाय. धावफलकावरती धावा आहेत. 1 गडी बाद 8 धावा.
8 धावा धावपलकृती बनवले गेलात. एक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद झालाय. नवीन फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. किंग ओमकार झगडे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. कशा प्रकारे कामगिरी मैदानात केली जाते. 8 धावा धावपलकृती आहेत. ओमकार झगडे आपण पाहतो नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. कशा प्रकारे कामगिरी केली जाते. समीर सातकर मैदानाच्या आतमध्ये आहे. नॉन स्ट्राईकला तर स्ट्राईकवरती ओमकार झगडे. 45 धावांचा पाठलाग मैदानात केला ते 18 चेंडूंचा डाव मैदानात आहे. 8 धावा धावपलकृती बनवलं केल्यात. एक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद झालाय तर स्ट्राईकवरती ओमकार झगडे. गोलंदाजीचा मार्क होती गोलंदाज सुशील भोसकर. सुरेख चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळला. एक सिंगल मैदानात घेतली जाते. धावाची संधी आणि मैदानावरती एक चोरटी धाव जी मैदानात पळून पूर्ण केली गेली. ओमकार झगडे आपण पाहतोय वाऱ्याच्या वेगाने धावलाय. धावपलकृती धावा आहेत. एक गडी बाद 9 धावा. षटक क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये चौर असताना 15 धावांच्या सरासरीने धावा मैदानात बनवायच्यात. समीर सातकरला चेंडू आणि चेंडू खेळलाय मिड विकेटला. समीर सातकरच्या बॅट्समधून येतोय ब्रँडेड चौकार. 4 धावा. फटकाचा धुवाधार हा गेला चौकार. उद्योजक मान्य बाळासाहेब कडलग यांचा सनसनीत चौकार. 4 धावांनी धावपलक पुढे सरसवले. धावपलकृती धावा आहेत. एक गडी बाद 13 धावा. सुनील चेंडू पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळला. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. एक सिंगल मैदानात घेतली जाते. एका धाव्याने धावपलक पुढे सरसवतोय. षटक क्रमांक 1 मैदानात संपले गेले. धावपलकृती धावा आहेत. एक गडी बाद 14 धावा. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. धावपलकृती बनवल्या गेल्या 14 धावा. विजयासाठी मैदानात बनवायच्या 12 चेंडू आणि 31 धावा. 15.50 सरासरीने धावा मैदानात बनवायच्या. 12 चेंडू मध्ये 31 धावा च्या मैदानावरती बनवायच्या. स्वर्गीय सचिन शेठ पप्पा सूर्यकांत भंडलकर स्पोर्ट फाउंडेशन राजकुर नगर संघाला. यानंतरच्या दोन्ही संघांना विनंती आहे तुम्ही देखील सज्ज राहायचे. तुम्ही देखील तयारीत राहायचे. श्रीकृष्ण नगर आणि बापवांना घुमटकर 11 राजकुर नगर. समीर सातकर यांच्यासाठी एक अनोखं पारितोषिक आहे. समीर सातकर यांनी जर षटकार खेळला तर विराट समीर सातकर यांच्या वतीनं 500 रुपयांचं पारितोषिक आहे. विराट समीर सातकर यांच्या वतीनं 500 रुपयांचं पारितोषिक आहे. समीर सातकर ऑन दी स्ट्राईक वरती आहेत. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय सुमित नायकडे. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये घेऊन आलाय. 12 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 31 धावा. समीर सातकरनं आपण पाहिलं पहिल्याच मला वाटतं दुसऱ्या दिवशी जो संघ मैदानात खेळला राजकोट नगरचा संघ बक्षीस पात्र झालाय. पहिल्या सामन्यामध्ये बहरदार इनिंग एक चांगला खेळ त्यांनी मैदानात केला. 17 चेंडू आणि 44 धावांची एक अविस्मरणीय इनिंग त्यांनी या मैदानात खेळली. आज पुन्हा एकदा संधी आहे. कमबॅक करावं लागेल. आक्रमकता धारण करावी लागेल. सुरेख चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळला. लॉंगऑफच्या क्षेत्रात एक सिंगल आली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय आणि त्या ठिकाणी 1 धाव ची मैदानात बनवली गेली. 15 धावा धावपलकृती आहेत. एक फलंदाज बाद झालाय. षटक क्रमांक 2 मैदानात चालू असताना विजयासाठी बनवायच्या 11 चेंडू आणि 30 धावा. व्हाईट बॉल. अभ्यंतर धावसंख्येत वाढ होते. किंग ओमकार झगडे यांच्या प्रत्येक षटकाला पारितोषिक आहे. शशीभाऊंच्या वतीनं 200 रुपयांचं पारितोषिक आहे. सुरेख चेंडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 17 धावा धावपलकृती आहेत. एक फलंदाज बाद झाला. विजयाचं समीकरण बदललं गेले. 10 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 28 धावा. लोअर फुलटा चेंडू फिरकावलाय. समीर सातकर आपण त्या ठिकाणी पाहतोय. एक चांगला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षण बहरदार आहे. चेंडू पूर्णपणे डॉट बॉल निर्धाव चेंडू आणि कमबॅक मैदानात केले गेले. सुमित नायकडे गोलंदाजीच्या मार्क होते आहे. समीर सातकर साठी मैदानात गोलंदाजी करतोय. कमबॅक करतोय. चेंडू डॉट बॉल आलाय.
पुन्हा एकदा सुरेख चेंडू आणि चेंडू पोहोचलाय व्हाईट बॉल. अतिरिक्त धावा येत आहेत 5. 4 धावा देखील आल्यात आणि व्हाईट बॉल अशा 5 धावांनी वाढ होतीये. बोनस आलाय 22 धावा धावपल गती. विजयासाठी बनवायच्या 9 चेंडू 23 धावा. पुन्हा एकदा सुरेख चेंडू खेळला गया. आपण पाहतोय क्षेत्ररक्षक दूरवरती समीर सातकरच्या बॅट्स मधून येतोय. एक मोठा फटका आणि चेंडू अडवला गेलाय. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करायला लागेल. दूरवरतून चेंडूवरती गेलाय, चेंडू अडवलाय आणि 2 धावाच्या मैदानावरती पळून पूर्ण केल्या गेल्यात. ₹1000 पारितोषिक आहे समीर सातकर यांच्यासाठी. षटकार जर मैदानावरती खेळला तर विराट सातकर यांच्या वतीनं. व्हाईट बॉल की काय पाहायचे पंच काय कळवतात. मात्र चौकार 4 धावा 22च्या रूपाने 4 धावा आल्यात. 4 धावांनी वाढ होते. धावफलक अतिरिक्त पुढे सरसवते. धावफलक होते धावा आहेत. 28 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात. समीर सातकरच्या बॅट्स मधून धावा आल्या नाही. मात्र समीर सातकर स्ट्राईक वरती असताना बोनसच्या रूपाने धावा आल्यात. 28 धावा धावफलक होत आहेत. 7 चेंडू आणि विजयासाठी 17 धावा. समीर सातकरच्या षटकारला संभाजीराजे कलवडे यांच्याकडनं ₹500. व्हाईट बॉल. अवांतर धावसंख्येत वाढ होते. धावफलक होती धावा आहेत 29 धावा. सुमित नायकडची गोलंदाजी तुम्ही पाहिले तर सुरुवातीच्या काळात त्यानं कमबॅक मैदानावरती केलं आणि पुन्हा एकदा त्यानं मैदानावरती खराब गोलंदाजीचं प्रदर्शन मैदानावरती पाहायला मिळते. सुरेख चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आहे. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न झाला. 1 धाव बनवली गेली. दुसरा धावेचा प्रयत्न होतोय. नकार दिलाय. एका धावावरती समाधान मानले. एका धावेने धावफलक पुढे सरसवतोय. षटक क्रमांक संपले गेले. 2 षटकांचा खेळ मैदानावरती संपलाय. धावफलक होती धावा 30 धावा. शेवटचे 6 चेंडू विजयासाठी 15 धावा. समीर सातकर मैदानाच्या आतमध्ये आहे. ओमकार झगडे मैदानाच्या आतमध्ये आहेत. विजयासाठी बनवायच्या 6 चेंडू आणि 15 धावा. कशा प्रकारे कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केल्या ती 6 चेंडू मध्ये 15 धावा मैदानाच्या आतमध्ये बनवायच्या. ही जोडी आपण मैदानावरती पाहतोय. सुशांत कहाणे यांचं देखील आगमन झालंय दुपारच्या सत्रामध्ये. समीर सातकर यांचे अतिशय जवळचे मित्र आहेत आणि त्यांनी देखील आता समीर सातकर वरती ज्यांचं नितांत प्रेम आहे त्यांच्या वतीने तर पारितोषिक लावलं जाते. 6 चेंडू आणि विजयासाठी 15 धावा. समीर सातकर एका बाजूला आहेत. एका बाजूला महेश चव्हाण आहेत. आणि सामना जर तुम्ही पाहिला ना नगरसेवक मनोहरदादा सांडमोर आणि एका बाजूला स्वर्गीय सचिन चटपापा सूर्यकांत भंडलकर स्पोर्ट फाउंडेशन राजगुरुनगर या 2 संघात तर पाहायला मिळतोय. मात्र सामना देखील आपण मैदानावरती पाहतोय. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी 15 धावा. गोलंदाजीच्या मार्कवरती महेश चव्हाण आहेत. कशा प्रकारे कामगिरी केल्या ते समीर सातकर स्ट्राईक वरती आहे. धावा बनवाव्या लागतील. संघाला जर विजय मिळवायचा असेल एका बाजूला धावा रोखाव्या लागतील. पहिला चेंडू डीप मिड विकेटला. समीर सातकर वाघांची दाढ फोडला पार. छत्रपतींचा चावा. षटकार सदावा. मी पुन्हा येईन म्हणणं बसलाय घसा. आरडीएस चषकचा छवा. मिळाल्या 6 धावा. समीर सातकर ऑन दी स्ट्राईक. पुन्हा एकदा चेंडू खेळला. बॅटची काढा घेतोय आणि पहा चेंडूनं दिशा बदलली. मात्र चेंडू डॉट बॉल. सामन्याचं समीकरण बदललं गेले. 4 चेंडू 9 धावा. काय होणार? कोण जिंकणार? कोण मारणार बाजी? कोण होणार नायक तर कोण ठरणार खलनायक? 4 चेंडू 9 धावा. महेश चव्हाण समीर सातकर. पुढे 7वा चेंडू खेळला. लोंगनला मैदानात उठल्यात अग्नीच्या ज्वाला. मैदानाच्या बाहेर फेकून दिलाय. समीर सातकरनं दणदणीत कणकणीत तोफेचा गोळा. षटकार सदावा. मी पुन्हा येईन म्हणणं बसलाय घसा. आरडीएस चषकचा छवा. मिळाल्या 6 धावा. साई सँड्स अँड ब्रिक्स सप्लायरचे मालक मान्य आशुभाऊ भंडलकर यांचा. विराट सातकर यांच्या वतीनं ₹2000 आहेत. समीर सातकर यांना चेंडू खेळला. लॉंगॉनला एक सिंगल आली. दुसरा धावाचा प्रयत्न झालाय आणि त्या ठिकाणी 2 धावांचा प्रयत्न होत असताना किंग ओमकार झगडे धावबाद.
फलंदाज बाद. शेवटचे 2 चेंडू आणि विजयासाठी मैदानावरती 3 चेंडू आणि 3 धावा. दोन चेंडू आणि 2 धावा. फलंदाज बाद झाला. चौथ्या चेंडूवरती एक सिंगल आली. दोन चेंडू आणि 2 धावा. दुसऱ्या धावेला फलंदाज बाद झाला. एक सिंगल आली. पुढे सरसावत खेळलाय साइड एंड वरती, साइड स्क्रीन वरती समीर सातकरचा ब्लास्ट आणि चेंडू सीमारेषा पार मी करतात. पुन्हा येईन म्हणून बसलाय घसा. आरडीएस चषकचा छावा, मिळाल्या 6 धावा. साई सँड्स अँड ब्रिक्स सप्लायरचे मालक मान्य आशुभाऊ भंडलकर यांचा शक्का. आमच्या पोटात बसा. समीर सातकर या व्यासपीठावरती. समीर सातकर या. तुम्हाला पारितोषिक आहे संभाजीराजे कलवडे साहेबांच्या वतीनं आणि विराट समीर सातकर यांच्या वतीनं. समीर सातकर या व्यासपीठावरती. तुम्हाला या ठिकाणी पारितोषिक दिलं जाते. चला यानंतर